सो हॅलो गाईज, नमस्कार. SRच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जस्ट मी आत्ताच ऑफिसवरून आलो होतो. ठीक आहे, अथर्व पण सकाळी मॉर्निंगला स्कूलला जातो आणि स्कूलनंतर तो आईकडे जातो. आम्ही पण दोघे ऑफिसलाच असतो. ऑफिसनंतर आल्यानंतर आम्ही विचार केला, अथर्वला मी पिकअप केलं आणि विचार केला जस्ट की अथर्व येऊन मला बोलतो आहे की पप्पा आज आपला ब्लॉग का नाही टाकला. तर त्याच्यावरती मग मी त्यांना म्हटलं की आज तर मंडे आहे, आपण संडे टू संडे टाकणार होतो. त्याचं असं म्हणणं आहे की आपण रोज जर ब्लॉग टाकला तर कदाचित आपण फेमस होऊ शकतो. होऊ शकतो हां, मग आपण आता ते तर नंतरची गोष्ट आहे रे. पण आपण प्रयत्न करू मित्रांनो की मी डेली ब्लॉग्स टाकायचा प्रयत्न करेन. कालचे तुम्ही 2 ब्लॉग्ससाठी जे प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी खूप धन्यवाद बोलतो या गोष्टींसाठी. तर आज जस्ट मी आत्ताच ऑफिसवरून आलो आणि फ्रेश झालो. फ्रेश होऊन अथर्व मला बोलतो आहे की पप्पा एक व्लॉग शूट करूयात. तर मी एक व्लॉग, आमच्या डोक्यात काहीच नाही आयडिया की कसं करायचं, काय करायचं, भरपूर डिफिकल्ट आहे. पण तरी पण मी प्रयत्न करतो की काहीतरी तुम्हाला नवीन काही ना काहीतरी कंटेंट रोज देण्याचा प्रयत्न करेन. मी थोड्याच दिवस अगोदर जस्ट एक एअर फ्राय परचेस केलं होतं. त्या एअर फ्रायबद्दल रिव्ह्यूज देऊ, कारण की आत्ता कसं पावसाचे दिवस आहेत तर सर्वांना असे तंदुरी आयटम्स वगैरे हे खाण्याची भरपूर इच्छा असते. सो मी डिसाईड केलं, आम्ही पण त्या टायमिंगला तेच ठरवलं होतं की तंदुरी वगैरे पावसाच्या ठिकाणी, म्हणजे पावसाच्या टायमिंगला असं बाहेर जाऊन कुठे खाता येत नाही आणि हायजीनचा पण इश्यू होतो. सो तो प्रियंकाने ठरवलं की आपण एक एअर फ्राय विकत घ्यावं. सो गाईज, कोणतं एअर फ्राय घ्यावं, किती बजेटचं असावं, तो वरतीड आहे की नाही, या विषयावरतीच आपण आज चर्चा करणार आहोत. सो मी जो मी एअर फ्राय घेतलेला आहे तो पण मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू सांगेन की कसा आहे तो. ठीक आहे, आणि बाकी पण ब्रँड आहेत जे की तुम्ही ऑनलाईन मागू शकता. जाऊन बाहेर असं इलेक्ट्रॉनिक्समध्ये शॉप्समध्ये तुम्ही परचेस करू शकता. बट मी जे मागवलेलं आहे ते मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. खूप मी रिसर्च केली याबद्दल आणि खूप स्टडी करूनच मी तो मागवलेला आहे, कारण की माझ्या तो बजेटमध्ये होता, त्यामुळे तो मी मागवलेला आहे. तर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू नक्कीच आज दाखवेन. आणि मी त्याच्यासोबत गेले 10 दिवस झाले की काही ना काहीतरी वेगवेगळे डिशेस बनवून प्रयत्न करतो आहे. पण खरंच खूप सुंदर डिशेस होतात. मी माझे डिशेस बनवलेल्या, म्हणजे माझ्या वाईफनी म्हणजे प्रियंकानी बनवलेल्या डिशेस आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवायचा या ब्लॉगवरून प्रयत्न करेन. सो मी तुम्हाला आता जो नेक्स्ट असेल त्याच्यामध्ये मी दाखवतो की मी कोणता एअर फ्राय घेतलेला आहे. आपण कोणता एअर फ्राय घेतलं तुम्हाला दाखवता. चला आता आपण दाखवूया. सो मित्रांनो, जो मी एअर फ्राय घेतलेला आहे तो उषाचा एअर फ्राय आहे. मी भरपूर स्टडी केला ॲक्च्युली की कोणता एअर फ्राय घ्यावं वगैरे. तर या बजेटमध्ये पण भरपूर चांगले ब्रँडेड कंपनीचे, याच्यापेक्षाही ब्रँडेड कंपनीचे एअर फ्राय येत होते. बट विषय असा होता की एअर फ्राय जे होते ते पूर्णपणे पॅक होते. सो आम्ही डिसाईड केलं की जर एअर फ्राय आतमध्ये पॅक आहे, कारण की आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की एअर फ्राय जर समजा आतमधून पूर्णपणे पॅक असेल तर बघणार कसं शिजलं आहे की नाही वगैरे, हे मोठे आमच्यासाठी क्वेश्चन मार्क होते त्या टायमिंगला. सो आम्ही विचार केला की कोणतं एअर फ्राय घ्यावं. तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर स्टडी केल्यानंतर आम्हाला उषाचा हा एअर फ्राय भेटला. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ट्रान्सपरंट ग्लास आहे. मी ऑन करतो, त्याच्यामध्ये तुम्ही बघा. तर एअर फ्राय मी ऑन केला तर त्याच्यामध्ये तुम्ही इझिली आतमध्ये बघू शकता की काय तुम्ही प्रिपेअर करता आतमध्ये आणि तो किती प्रमाणात प्रिपेअर झालेला आहे. हा त्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि खूपच चीप रेटमध्ये मला हा ऑनलाईन मिळालेला आहे. मला हा भेटलेला आहे 4,500मध्ये. तुम्हीही ऑनलाईन हा परचेस करू शकता. आता मला त्याची कदाचित किंमत माहिती नाही आहे, नेहमी कमी किंमत वाढत असते. ठीक आहे, त्याची ओरिजिनल किंमत जर ती बघितली तर हा 8,500चा उषाचा स्मार्ट एअर फ्राय आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता जसं की मी तुम्हाला बॉक्समध्ये दाखवतो आहे. बाकीचे जे त्याचे इक्विपमेंट्स आहेत हे आम्ही नंतर हळूहळू परचेस केलेले आहेत. याचे काय फीचर्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला 10 प्री अपलोड मेन्यूज मिळतात. त्याच्यामध्ये की माझं फेवरेट चिकन आहे, फिश आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 2 3 4 5 6 7 अप टू 10 डिशेस तुम्ही प्रिपेअर करू शकता. फक्त तुम्हाला इथे बटन प्रेस करायचं आहे. बटन प्रेस केल्यानंतर काही करायची गरज नाही आहे. जे पण तुम्ही मॅरिनेशन केलेलं असेल ते फक्त इथे टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्ही फक्त ते एकदा बंद केलं तर ते ऑटोमॅटिकली ते चालू होणार आहे. ॲज पर युअर कन्व्हिनियंट. तुम्ही जर समजा टेम्परेचर वगैरे तुम्हाला वाढवायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. टेम्परेचर वाढवून, मिनिट वाढवून, इथे त्याचं दिलेलं आहे. इथे मिनिट्स वाढतात, इथे टेम्परेचर वाढतो. ठीक आहे, आज सध्या तरी मंडे असल्यामुळे आम्ही काही बनवायचं प्लॅनिंग केलं नाही आहे.
बट मी हे गेल्या 10 दिवसापासून वापरतो आहे. खरंच खूप छान रिव्ह्यू आहे तुमचा, म्हणजे माझा याच्याबद्दल. आणि बाकीचे जे इक्विपमेंट्स आहेत ते मी याच्यानंतर परचेस केलेले आहेत, जर की तुम्ही बघू शकता. अत्यंत कमी तेलामध्ये हे आपण चांगले चांगले डिशेस याच्यामध्ये बनवू शकतो. जसं की मी याच्यामध्ये बऱ्याचशा डिशेस ट्राय केलेल्या आहेत, पण मोस्टली आम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होतो तर त्याच्यामध्ये प्रियंका ही त्याच्यामध्ये घी हे टाकत होती. आणि कसं आहे की आता वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या कारणामुळे, हार्ट अटॅकच्या प्रॉब्लेममुळे बरेचसे लोक आहेत ते ऑइली फूड अवॉइड करतात. पण तुम्ही जर समजा खरंच नॉनव्हेज लवर असाल आणि खरंच तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा आणि क्रेविंग होत असेल, तर माझ्यासारखं तुम्ही ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जे की मी केलेलं आहे. आणि गेल्या 10 दिवसापासून मी भरपूर खुश आहे या गोष्टीमध्ये. ठीक आहे. जसं की प्रियंकाने नंतर ह्या गोष्टींसाठी इक्विपमेंट्स परचेस केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि हे ग्लास फ्रेंडली, ॲल्युमिनियम फ्रेंडली आणि याला काय म्हणतात, सिलिकॉन फ्रेंडली पण आहे. ठीक आहे. हे मी ऑइल स्प्रे घेतलेला आहे इथे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता उषा इनशेफ स्मार्ट एअर फ्रायर. ठीक आहे. 10 इन फंक्शन तुम्हाला दिलेले आहेत एअर फ्रायरमध्ये. बेकिंग, रोस्टिंग, ग्रिलिंग, टॉईंग, स्लो कुकिंग, बार्बिक्यू, ब्रासिंग, टोस्टिंग, एअर ड्राईंग हे सगळं दिलेलं आहे विथ 100% ऑइल फ्री कुकिंग. सो गाईज, तुम्हीही मला सजेस्ट करा, जर कोणते आपले सबस्क्रायबर जे बघत असतील व्हिडिओज वगैरे हा सेम व्हिडिओ, तर तुम्हीही कमेंट्समध्ये कमेंट करा की याच्यापेक्षा कोणतं या बजेटमध्ये चांगलं कोणतं एअर फ्राय असेल, तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर बघतील आणि त्यांना हे कळेल. पण माझ्या तरी मते आहे की 5,000च्या आतमध्ये तुम्हाला हा एअर फ्राय मिळतो आहे, जो की तुम्ही इझिली आतमध्ये बघू शकता की काय प्रिपेअर होतो आहे, किती पर्सेंटेजने होतो आहे. तर माझा आत्तापर्यंतचा जो रिव्ह्यूज आहे तो भरपूर चांगलाही आहे. बाकी तुम्ही कमेंट्स करा की कोणतं सजेशन द्या. ठीक आहे. मोस्टली जे आम्ही डिशेस ट्राय केलेले आहेत ते तुम्हाला मी याच्यामध्ये सांगेन, दाखवेन फोटोजमध्ये, तुम्ही बघू शकता. याची मला मॅन्युफॅक्चरिंगकडून 1 वर्षाची वॉरंटी आलेली आहे. मी हा ॲमेझॉनमधून मागवलेला आहे. ठीक आहे. अजून जर तुम्ही क्रेडिट कार्ड वगैरे काय वापरत असेल तर क्रेडिट कार्डचा अदर डिस्काउंट पण तुम्ही इथं घेऊ शकता. ठीक आहे. मी त्या टायमिंगला हा 4,500ला परचेस केला होता, जे की मी पुन्हा तुम्हाला सांगतो आहे. बट खरंच खूप चांगला रिव्ह्यू आहे माझ्याकडून. त्याच्यापेक्षाही चांगले चांगले ब्रँड होते, बट मी गेलो उषामध्ये आणि खरंच हा चांगला मला पडलेला आहे त्या टायमिंगला. बजेट फ्रेंडली आहे आणि इझी टू मेक आहे. 10 प्री फंक्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. फ्राईज वगैरे तुम्ही बनवू शकता विदाऊट 0% ऑइल, 100% झिरो लेस ऑइलमध्ये तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. हे त्याचं बॉक्स आहे. अनबॉक्सिंगची व्हिडिओ आम्ही टाकली नाही आहेत, बट प्रयत्न करू की याच्या पुढेही जे पण आम्ही काही परचेस करू त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ हे आम्ही तुम्हाला नक्कीच शेअर करू. सो काही दिवसानंतरच, आता आज मंडे असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये आज काही बनवू नाही शकत आहे. पण उद्या ट्यूजडे आहे, जसं की प्रियंकाचा उपवास असतो. आज मंडे आहे, माझा उपवास आहे. पण लवकरच मी याच्यामध्ये तुम्हाला चिकन कसं प्रिपेअर करतात याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करेन. अथर्व इथं आहे. अथर्व, काय काय खाल्लंस तू आतापर्यंत याच्यामध्ये? फ्रेंच फ्राईज, पिझ्झा आणि फिश पिझ्झा. चिकन नाही खाल्लं? चिकन खाल्लं ना, बोललो ना. चिकन पण खाल्लं ना. मग व्हेज आणि व्हेजिटेबल्स. ओके. फर्स्ट टाईम आपण चिकन तंदुरी बनवली होती यामध्ये. त्यानंतर सेकंड टाईम आपण पापलेट बनवले होते. व त्यानंतर पापलेट तंदुरी आणि फ्रॉन्स फ्राय पण बनवले होते. चिकन विंग्स फ्राय, होममेड चिकन पिझ्झा पण बनवला होता आम्ही यामध्ये. सो मित्रांनो, जसं की मी तुम्हाला माझ्या एअर फ्रायबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, भले तो उषा ब्रँडचा जरी असेल तरी मी तो आवडीने परचेस केलेला आहे. आणि त्याचं खरंच खूप चांगला रिव्ह्यू मी घेतलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हालाही जर फ्युचरमध्ये कुठलं एअर फ्राय जर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही सर्च करा, स्टडी करा. एखादं प्रोडक्ट जर घ्यायचं असेल तर नक्कीच मी तर तसाच करतो. जर मला काही प्रोडक्ट वगैरे घ्यायचे असतील त्याच्यामध्ये त्यांचे रिव्ह्यूज वगैरे बघतो, प्लस त्याचे लाईक्स वगैरे बघतो,
आणि किती लोकांनी ते परचेस केलं आहे, त्याच्याबद्दल चांगले रिव्ह्यू, वाईट रिव्ह्यू, या सगळ्या गोष्टींची मी स्टडी करूनच तो प्रोडक्ट घेतो. कारण की आपण मेहनतीने कमवलेला पैसा असतो तो कुठेतरी आपण इन्व्हेस्ट करतो आणि एखादा प्रोडक्ट जर घेतला आपण आणि तो जर समजा खराब होत असेल लगेच तर त्याला काही मजा नाही आहे. तर तुम्ही तुमचं काय सजेशन असेल तर प्लीज कमेंट्सवरती सांगा. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. डायरेक्ट सबस्क्राईब पण करा, कमेंट करा, कम- फॉलो पण करा. फॉलो पण करा. फॉलो नाही होणार इथे, फॉलो इंस्टाग्रामवरती करावं लागेल. सो गाईज थँक्यू. असेच मी तुम्हाला अजून काही व्हिडिओ माझ्या दैनंदिन जीवनातले सांगत जाईन. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.